जय शिवराय मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना समस्या आहेत. त्यांचे पैसे आलेले नाहीत. त्याच्यामध्ये अनेकांचे प्रश्न असे आहे की बाबा माझी KYC केलेली आहे तरीही माझे पैसे आलेले नाहीत. पुन्हा KYC कशी करायची? माझी KYC होत नाही. KYC करताना काय काय समस्या येत आहेत? KYC दुसऱ्यानंतर आत्ताच्या वेळेस KYC कशी करायची? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर बघा, पहिली गोष्ट, आता तुम्हाला KYC करायची आहे. त्याच्या अगोदरची गोष्ट की तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत. त्यांच्या अनेक लाडक्या बहिणींच्या अशा समस्या आहेत की KYC केल्यानंतर त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. 3,000 रुपये मिळालेले नाहीत. आता KYC करण्यासाठी दुसरी आत्ता पुन्हा वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी 31 मार्च अशी शेवटची मुदत देण्यात आलेली आहे. 31 मार्चनंतर तुम्हाला आता पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे आता तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. पुन्हा KYC कशी करायची त्याची स्टेप बाय स्टेप पद्धत आपण या ठिकाणी सांगितलेली आहे. KYC करताना पुन्हा KYC करताना काही समस्या येत आहेत. त्या समस्या अशा आहेत की लाडक्या बहिणींचं आधार कार्डचं OTP टाकला, OTP येतोय. OTP यायला सुरुवातीला खूप प्रॉब्लेम येत आहेत. रात्री 12-2 वाजता जर KYC करायला तुम्ही घेतली तर OTP येतोय. ठीक आहे, पुढची प्रोसेस. त्यांना आता माझ्या घरात कोणीही सरकारी नोकरीला आहे नाही, माझ्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा नाही त्या ठिकाणी नाही निवडायचं आहे. नंतर माझ्या घरात कोणीही पेन्शन घेत आहे का नाही तर नाही निवडायचं. निवडलं तुम्ही, खाली मी सहमत आहे हे जसं सबमिट केलं तर त्यानंतरचा ऑप्शन येतो आहे सबमिट करा म्हणून. तर त्या ठिकाणी मग तुम्हाला तुमचा लाडक्या बहिणीचा OTP सबमिट होतो, या माहिती सबमिट होते. या त्यानंतरची पुढची प्रोसेस येते KYC करण्यासाठी तुमचं पती किंवा वडिलांचा आधार कार्डाचा नंबर टाकावा लागतो आणि त्यावर OTP टाकावा लागतो. तो OTP पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागतो. त्यांचं आधार कार्ड नंबर किंवा मोबाईल नंबर KYC पूर्ण करावी लागते. मात्र त्या लाडक्या बहिणींना पुढचा टप्पा येतच नाही, पुढचा पर्यायच येत नाही. लाडक्या बहिणीचं आधार कार्ड टाकून OTP टाकून सबमिट केलं की त्या ठिकाणीच येतं आहे की तुमचं KYC यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि बॅकला फेकलं जाते. पाठीमागं तुम्हाला पहिल्या पेजवर फेकलं जातं आहे की तुम्हाला पुढचं ऑप्शन येत नाही. अशा लाडक्या बहिणींना, अशा अनेक लाडक्या बहिणींना ह्या समस्या येत आहेत, प्रॉब्लेम येत आहेत. तर त्यांनी काय करायचं? कारण त्यांचे पैसे तर KYC केल्यामुळे, चुकीची KYC केल्यावर काय प्रॉब्लेम झाला त्यामुळे पाठीमागच्या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत. आता KYC करायला गेलं तर आता KYC करताना तुमची पूर्ण प्रोसेस होत नाही. तुमचंच आधार कार्ड KYC केली OTP टाकून की ती पुढचा ऑप्शन येत नाही, तो पतीचा किंवा वडिलाचा ऑप्शन येत नाही. तर मग काय करायचं? आता KYC सक्सेसफुली झाले असं दाखवतं. या आपण या ठिकाणी करून बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट पण मी दिसत असेल. तर मग करायचं काय आता? तर या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक ऑप्शन आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 181 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलेला आहे. त्याच्यावर नंबरवर तुम्ही कॉल करा. शिवाय तालुक्यावरील पंचायत समितीमधील किंवा जिल्हा परिषद ज्या ठिकाणी तुमचं महिला व बालविकास विभागाचं कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना भेट द्या की सांगा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे. KYC सक्सेस पण दाखवतं आहे आणि पैसे पण आमचे आलेले नाहीत. तर काय करायचं? आणि आम्ही पात्र पण आहोत, तर काय करायचं? मग त्या ठिकाणी ते जे तुम्हाला ऑप्शन सांगतील ते तुम्ही ऑप्शन करा. नाही तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यापर्यंतही जाऊ शकता. शिवाय दुसरा एक ऑप्शन आहे, तुम्हाला ऑफलाईन अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला ऑफलाईन तुमचे डॉक्युमेंट जमा करायचे आहे, तो फॉर्म भरून जमा करायचा आहे. तो एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन तुम्ही म्हणजे पर्याय अवलंबून पहा. तर ह्यानंतरही तुमचे जर पैसे आले नाहीत तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यालय किंवा थेट मंत्रालयात किंवा त्यानंतर जर सरकार काय वेगळा ऑप्शन देईल तुम्हाला, त्या ठिकाणी तुमचे पैसे सुरू होतील किंवा नाही झाले तर नवीन काहीतरी ऑप्शन तुमच्यासाठी येऊ शकतो. मात्र सध्या तरी तुमच्याकडे हा ऑप्शन आहे, हा पर्याय आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जायचं, तिथं ऑफलाईन पडताळणीचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला पंचायत समितीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर पुढं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पर्यंतसुद्धा जाऊ शकता. जिल्हाधिकाऱ्यांकडे जावा, तिथं सांगा असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, आम्हाला पैसे येत नाहीत, आम्ही काय करायचं? ते तुम्हाला काहीतरी ऑप्शन सांगतील. त्यानंतर जर काय कार्यवाही नाही झाली तर तोपर्यंत तुम्हाला वाट बघावं लागेल, मलासुद्धा वाट बघावं लागेल की यावर सरकार काय निर्णय घेतं आहे, काय पुढचा ऑप्शन त्यांना देतं आहे ते म्हणून. त्यामुळे तुम्ही हा सध्या तरी ऑप्शन करा आणि तुम्हाला पैसे सुरू होतात का नाही ते सांगा. अशी समस्या कोणाकोणाला येते की KYC केली नाही पण आता KYC आम्ही करायला घेतलेलं आहे, परंतु तिथं नेहमीच KYC होती आणि असं मेसेज येतो आहे की तुमची KYC सक्सेसरित्या झालेली आहे किंवा एरर दाखवत आहे.
असं कुणाकुणाला समस्या ते कमेंट करून सांगा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, ही माहिती पोचवा. त्यांना काय करायचं आत्ता ते कळू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.